नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या हत्या प्रकरणात पोलीस चौकशीत आता एक मोठा खुलासा झाला आहे. देशमुख यांची हत्या बदला घेण्याच्या भावनेतून झाल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली. दरम्यान देशमुख यांच्या हत्येतील सर्व आरोपींना मोका लावण्यात आला आहे. याच दरम्यान या पोलीस चौकशीतून हा नवा खुलासा झाला आहे. 9 डिसेंबर रोजी सरपंच देशमुख यांचे अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची हत्या झाली. या प्रकरणाने बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी जग साऱ्या राज्यासमोर आली आहे. देशमुख यांची हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक झाली आहे. त्यांना मोका लावण्यात आला आहे. याच दरम्यान हत्येचं नवं कारण पोलीस तपासातून बाहेर आलं आहे. सरपंच देशमुख यांची हत्या ही मारहाणीचा बदला घेण्यासाठी झाल्याची बाब पोलीस चौकशीतून बाहेर आली आहे. सरपंच देशमुख यांना मारहाण झाली तेव्हा त्यांचा व्हिडिओ बनवण्यात आला होता. तसेच एका व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल करत मारहाण दाखवण्यात आली होती. हा व्हिडिओ कॉल मोकारपंथी नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपला करण्यात आला होता. मारहाण करणाऱ्यापैकी एका आरोपीने व्हिडिओ कॉल केला होता. हा कॉल 16 ते 19 वयोगटातील 4 ते 5 जणांनी पाहिल्याची माहिती सूत्रांनी दिली. संतोष देशमुख यांना गॅसची पाईप तसेच लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी मारहाणीसाठी वापरण्यात आलेले साहित्य आरोपींकडून जप्त केलं आहे. 6 डिसेंबर रोजी आवादा एजन्सी कंपनीच्या आवारात सुदर्शन घुले यांच्यासह इतरांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती. यावेळी सरपंच देशमुख यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाणीतून सोडवलं. त्यावेळी आरोपींनी सरपंच यांचा वाद वाढला. मात्र यावेळी सुदर्शन घुले यांच्यासह इतरांना त्या ठिकाणी मारहाण झाली होती. याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आपल्याला मारहाण झाल्याचा राग मनात ठेवून सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदाराने संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण केले. त्यासाठी आरोपी सिद्धार्थ सोनवणे यांनी देशमुख यांचे लोकेशन दिले. अपहरण केल्यानंतर आरोपींना देशमुख यांना गॅस पाईप व लोखंडी रॉडने मारहाण केली. आरोपीपैकी एकाने मोकारपंथी या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल करून मारहाणीचा व्हिडिओ दाखवला. हा व्हिडिओ 16 ते 19 वयाच्या 4 ते 5 जणांनी पाहिला. दरम्यान या मारहाणीत संतोष देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला आहे.